बंड्या तुझ्या माईचं गण इतकं म्हणून म्हणून मशालीला मतदान केलेलं आहे, याचे सगळे पुरावे आहेत. जय महाराष्ट्र. चला, गंगाखेड परभणी करणारे का भिकारड्या संजय जाधवला मातोश्री ठाकरेंनी 30 वर्षापेक्षा अधिक काळ संविधानिक पदावरती बसवलं. त्या संविधानिक पदाचा फायदा घेत त्यांनी करोडोच्या घपलती जमा केल्या, घबाडी जमा केल्या. त्या घबाडी सुरक्षित ठेवण्यासाठी यांना आज गद्दारी केली. माझ्यासह माझ्या घरातल्या 4 मतदारांचा आणि मतदारसंघातल्या करोडो लोकांचा यानं विश्वासघात केला. उद्धव साहेबांचा विश्वासघात केला, मातोश्रीचा विश्वासघात केला, याच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा यानं विश्वासघात केला. बंड्या, तुला इतकंच वाटत असलं असतं ना तर तू राजीनामा देऊन, जसं तू काही वर्षांपूर्वी नाटक केला होतास राजीनाम्याचं, तसं राजीनामा देऊन तुला कुठं जायचं होतं तिथं तू जाऊ शकला असतास, परंतु तू गेला नाहीस. का? कारण तुला माहिती आहे की लोकांनी तुला शिव्या देऊन, तुझी आई बहीण काढून लोकांनी फक्त उद्धव साहेबांकडे बघून तुला मतदान केलेलं आहे, हे तुला माहिती आहे. 30 वर्षापेक्षा अधिक काळ तू संविधानिक पदावरती होतास, पण कुठल्याच गावाला तू साधा रस्ता दिला नाहीस. अरे, आता माझे वडील वारल्यावर जेव्हा लोक माझ्या गावी भेट देत होते, प्रत्येक पक्षातल्या प्रत्येक लोकांनी तुला शिव्या घातल्या आहेत की साधा ताई तुमच्या गावाला सुद्धा रस्ता दिला नाही. ही फक्त माझ्याच गावाची नाही तर मतदारसंघातल्या प्रत्येक गावातली हीच अवस्था आहे. जेवढा महाराष्ट्रामध्ये कुपोरडा नाही, जेवढी धूळ नाही, तेवढे एकट्या परभणी जिल्ह्यामध्ये परभणीच्या रस्त्यावर तेवढी धूळ आहे. पण तू मतदारासाठी काय केलं असतं? काहीच नाही. लोकांच्या जमिनी नावानं लिहून घे, लोकांचं माय बहीण काढ, लोकांना शिव्या दे, निष्ठावंत ठाकरेंच्या शिवसैनिकांना मारझोड कर, हेच तू केलेलं आहेस. तुझ्यासोबत एक साधा कार्यकर्ता नाही. अरे, आता फक्त ठाकरेंकडे बघून लोकांनी बंड्या तुझ्या माईचं गण इतकं म्हणून म्हणून मशालीला मतदान केलेलं आहे, याचे सगळे पुरावे आहेत. माझ्यासोबत जे लोक ऐकणारे होते, काँग्रेसचा प्रशांत गायकवाड म्हणून एक पदाधिकारी होता, त्याच्या समोर लोकांनी तुला शिव्या घालू मतदान केलेलं आहे फक्त उद्धव साहेबांकडे बघून. हरामखोरा, तुला लाज वाटली नाही का? तू इतकं जर तुझ्यामध्ये हिंमत असेल ना, तू आमच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकाच्या समोर येऊन दाखव. नाही, तुला भर चौकामध्ये लोकांनी तुझं थोबाड पडलं, तुला चपलीने नाही झोडलं ना, तर नाव बदलून ठेव. तुर्तास इतकंच. जय महाराष्ट्र. संजय जाधव यांच्यावर विश्वासघाताचे आणि विकास शून्यतेचे गंभीर आरोप करण्यात आले. संजय जाधव यांच्यावर टीका करण्यात आली. 30 वर्षाची सत्ता आणि विश्वासघात आणि विकासाच्या मुद्द्यावरनं तीव्र असा संताप समोर आलेला. लोकांनी तुला शिव्या देऊन फक्त उद्धव साहेबांकडे बघून मतदान केलंय. तू 30 वर्ष संविधानिक पदाचा फायदा घेऊन फक्त संपत्ती जमा करत होता, असा गंभीर आरोप यावेळेस करण्यात आला. खासदार संजय जाधव उर्फ बंडू जाधव हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आणि एकीकडे ठाकरेंच्या रणरागिणी म्हणून कार्य करणाऱ्या पौळताई यांनी हा खरपूस समाचार घेतला. गद्दारी आणि भ्रष्टाचार. मातोश्री आणि उद्धव ठाकरेंचा विश्वासघात करून स्वतःची संपत्ती सुरक्षित करण्याचा प्रयत्न आणि दडपशाही तसेच गैरवर्तन करून लोकांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं त्यांनी म्हटलंय. निष्ठावंत शिवसैनिकांना मारहाण केल्याचा आरोप देखील यावेळेस त्यांनी केला. तर मंडळी, स्थानिक राजकीय हे भाषण आहे. उच्च असा संताप, तीव्र असा संताप व्यक्त करण्यात आला. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे आणि मतदारसंघातील जनतेचा विश्वासघात केल्याचं यावेळेस त्या म्हणतात. शिवसैनिकांनी काय काय नाही केलं तुमच्यासाठी असं देखील त्या म्हणतात. 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत केवळ स्वतःची संपत्ती आणि या संपत्तीला सुरक्षित करण्यासाठी तुम्ही हा विश्वासघात केलाय, असं त्यांचं म्हणणं. राजकीय विश्वासघात आहे, सत्तेचा गैरवापर करण्यात आलाय. संजय जाधव यांना मातोश्री आणि ठाकरे परिवाराने 30 वर्षाहून अधिक काळ विविध संविधानिक पदावर बसवलं. या काळात त्यांनी जमा केलेली कोट्यावधीची अवैध संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी पक्षासोबत गद्दारी केली, असा आरोप करतात. उद्धव ठाकरेंचाच नव्हे तर मतदारसंघातील करोडो मतदारांचा आणि निष्ठावान कार्यकर्त्यांचा विश्वासघात केल्याचं यावेळेस आयोजकांनी म्हटलं. काही वर्षापूर्वी त्यांनी केलेल्या राजीनाम्याचा प्रयत्न केवळ एक नाटक होतं, अशी टीका त्यांनी यावेळेस केली. तर मंडळी, राजकीय वारसा हा 30 वर्षांचा तुम्हाला शिंदेच्या सेनेमुळे नाही तर ठाकरेंच्या सेनेमुळे मिळाला आहे, हे तुम्ही विसरू नका, असं त्या म्हणताय. मतदारसंघातील गावांमध्ये साध्या रस्त्यांची देखील पूर्तता तुम्ही करू शकला नाही, असा आरोप त्यांनी केला. स्वतःच्या फायद्यासाठी नेतृत्वाशी तुम्ही प्रतारणा केली, असं त्यांचं म्हणणं आहे.
विकासाची दुरावस्था आहे आणि वैयक्तिक वर्तणूक ही मतदारसंघातील गावांमधील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचं ते म्हणतात. साधे रस्ते सुद्धा तुमच्याच्याने बांधणं झाले नाही असं ते म्हणतात. परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर धूळ आणि कुपोषणाची समस्या आहे. खासदारांनी त्याकडे लक्ष दिले नाही, उलट लोकांच्या जमिनी नावावर करून घेतल्या, शिवसैनिकांना मारहाण केली आणि सामान्य जनतेला शिवीगाळ केली असे गंभीर आरोप अयोध्या पौल यांनी यावेळेस केला. निवडणुकीमध्ये तुम्हाला जे काही मतदान झालं ते केवळ उद्धव साहेबांकडे बघून झालं असं नाही. संजय जाधव यांना मिळालेली मतं ही त्यांच्या वैयक्तिक कर्तृत्वावर मिळालेली नाही, तर उद्धव ठाकरेंच्या निष्ठेपोटी आणि मशाल या चिन्हामुळे मिळाली. मतदान करताना लोक त्यांना शिव्या घालत होते असं सांगत काँग्रेस पदाधिकारी प्रशांत गायकवाड यांचा देखील संदर्भ अयोध्या पौल यांनी दिला. कार्यकर्त्यांशिवाय ते आज एकटे पडल्यात. जनतेमध्ये त्यांच्याबद्दल तीव्र असा संताप असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं. याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये नोंद करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर करा. धन्यवाद.